विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी भूगोल विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर भारतामधील सर्वात लहान राज्य गोवा हे आहे. प्रश्न क्रमांक 2, भारताला किती किमी सागरी किनारा लाभलेला आहे? तर 7517 किमीचा भारताला सागरी किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर K2 हे भारतातील सर्वात सर्वोच्च शिखर होय. प्रश्न क्रमांक 4, जगातील मोठ्या नद्यांपैकी एक नदी कोणती? तर सिंधू नदी ही जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 5, चार धाम कोणते? तर 1 बद्रीनाथ, 2 केदारनाथ, 3 यमुनोत्री आणि 4 गंगोत्री ही 4 धाम आहेत. प्रश्न क्रमांक 5, मिठाची नदी कोणत्या नदीला संबोधतात? तर लुनी नदीला मिठाची नदी असे संबोधतात. प्रश्न क्रमांक 6, राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी कोणती? तर लुनी नदी ही राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणते? तर राजस्थानमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात लोकर उत्पादन घेतली जाते. प्रश्न क्रमांक 8, राजस्थानातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर सांबर सरोवर हे राजस्थानातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 9, आशिया खंडातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कोणती? तर बिकानेर ही राजस्थानमधील आशिया खंडातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. प्रश्न क्रमांक 10, मीठ उत्पादनात राजस्थानचा कितवा क्रमांक लागतो? तर मीठ उत्पादनात राजस्थानचा 3रा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 11, हरियाणातील हंगामी नदी कोणती? तर घग्गर ही हरियाणातील हंगामी नदी आहे. प्रश्न क्रमांक 12, पंजाबची अधिकृत भाषा कोणती आहे? तर गुरुमुखी पंजाबी भाषा ही पंजाबची अधिकृत भाषा आहे. प्रश्न क्रमांक 13, आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोठे आहे? तर हरियाणामध्ये हिसार या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14, सतलज नदीवर कोणता प्रकल्प उभारण्यात आलेला आहे? तर सतलज नदीवर भाकरा नांगल प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, गंगा नदीची उपनदी कोणती? तर गंगा नदीची शोण नदी ही उपनदी होय. प्रश्न क्रमांक 16, आसामची जीवनवाहिनी नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखतात? तर ब्रह्मपुत्रा नदीला आसामची जीवनवाहिनी नदी म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 17, आसामचा राज्यपक्षी कोणता? तर पांढऱ्या पंखाची बदक हे आसामचा राज्यपक्षी होय. प्रश्न क्रमांक 18, भारतातील कोणते राज्य चहा उत्पादनासाठी अग्रेसर आहे? तर आसाम हे भारतातील चहा उत्पादनासाठी अग्रेसर राज्य पाहावयास मिळते. प्रश्न क्रमांक 19, डिझेल इंजिन तयार करण्याचे मोठ्या प्रमाणात उद्योग कोठे आहे? तर इंदोर या ठिकाणी डिझेल इंजिन तयार करण्याचे मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. प्रश्न क्रमांक 20, उज्जैन शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कुंभमेळ्यासाठी उज्जैन शहर अत्यंत प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या धरणाचा परिसर भूकंप प्रवण क्षेत्र आहे? तर कोयना धरणाचा परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारंवार भूकंप होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. प्रश्न क्रमांक 22, सर्वात लांब सागरी किनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते? तर गुजरात हे सर्वात लांब सागरी किनारा लाभलेले भारतातील राज्य आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते? तर कर्नाटक हे सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतातील जिवंत ज्वालामुखी असणारे बेट कोणते? तर बॅरेन बेट या ठिकाणी भारतातील जिवंत ज्वालामुखी असणारे एकमेव बेट आहे. धन्यवाद.